तर आपण बघितलं यावेळेस आता बावनकुळेंची येत असलेली ही प्रतिक्रिया। मात्र आता जर आपण ही दृश्य बघितली तर रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख हे दोघेही आता मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत। यंदाच्या निवडणुकीमध्ये रितेश देशमुख यांनी सुद्धा धीरज देशमुख यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार केलेला होता आणि सभा सुद्धा घेतलेली होती आणि या सभेच्या माध्यमातून त्यांनी धीरज देशमुख यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन जनतेला केलेलं होतं आणि आपल्या खास शैलीमध्ये रितेश देशमुख यांना यावेळेस मतदानाचं आवाहन केलेलं होतं। आता जर आपण बघितलं तर जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख दोघेही मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी पोहोचलेत। रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी सुद्धा प्रचार केलेला आहे आणि आता या ठिकाणी मतदान करण्यासाठी ते आलेले आहेत। आपण पाहतोय सध्या साम टीव्हीवर सलग 150 तासांचं हे महाकव्हरेज आपण पाहू शकणार आहात। रितेश देशमुख यांच्या आगळ्या वेगळ्या प्रचारानं यंदा चांगलीच रंगत लातूरात आणली होती। लातूरमध्ये धीरज देशमुख आणि अमित देशमुख हे दोन्ही बंधू निवडणुकीच्या रिंगणात आहेत। गेले काही टर्म्स ते आमदार म्हणून आहेत आणि यंदा सुद्धा आपलं नशीब ते आजमावत आहेत। विशेषतः अशोक चव्हाण हे भाजपात गेल्यानंतर लातूरचं राजकारण, लातूरच्या राजकारणाचं हे समीकरण काहीसं बदललं, त्यामुळे आता कसा परिणाम त्याचा विधानसभेमध्ये पाहायला मिळतो ते पाहणं अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे। निश्चितच मोहिनी, खरं तर रितेश देशमुख नेहमीच आपल्या खास शैलीसाठी प्रसिद्ध राहिलेला असा अभिनेता आहे आणि विलासराव देशमुख यांच्यापासूनचा लाभलेला वारसा जो आहे तो सध्या हे तीनही भाऊ पुढे नेताना दिसत आहेत आणि या रितेश देशमुख जरीही आता मनोरंजन क्षेत्रात असला, कला क्षेत्रात असला तरी देखील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात प्रचाराच्या यावेळेस आवाहन जे आहे ते रितेश देशमुख यांनी मतदारांना केलेलं होतं। प्रचार सभाही रितेश देशमुख यांना घेतलेल्या होत्या आणि अगदी यावेळेस जसा तो इतर ठिकाणी होस्टिंग करतो त्या प्रकारे त्याने यावेळेस मतदारांना सुद्धा आपल्या खास शैलीमध्ये मतदान करण्याचं, जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे। जेनेलिया देशमुख सुद्धा यावेळेस रितेश देशमुख यांच्यासोबत उपस्थित असल्याचं आपण बघतोय। अगदीच रितेश देशमुख आता मतदान करण्यासाठी इथे आलेला आहे आणि रितेश देशमुख काहीच वेळामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे। मात्र त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय हे सगळे जे लोक आहेत ते मतदान करण्यासाठी इथे आलेले आहेत। मोठ्या संख्येनं या ठिकाणी मतदारांचा प्रतिसाद इथे पाहायला मिळतोय। संजय राऊत हे सुद्धा मतदान करण्यासाठी रांगेत उभे असल्याचं आपण पाहू शकतोय। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांच्यावर खरं तर काहीसे आरोप करण्यात आलेले होते। निवडणुकीच्या या मतदानासाठी ते आले असता कार्यकर्त्यांना या ठिकाणी पैसे वाटपाचा सुद्धा त्यांनी आरोप केलेला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तशाच काहीशा घडामोडी घडतात। सुनील राऊत हे सुद्धा स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। मोहिनी, लोकसभेमध्ये तर हे सर्व काही घडलं होतं, मात्र विधानसभेत सुद्धा अगदी सुनील राऊत यांच्यावर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुन्हा सुद्धा दाखल झाला असल्याचं आपण बघितलेलं होतं। मात्र सध्या आपण जर बघितलं तर सुनील राऊत आणि संजय राऊत दोघेही आता आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत आणि आपल्या खास शैलीमध्ये दररोज संजय राऊत ज्या आपल्या तोफा बरसवत असतात महायुतीच्या सर्व नेत्यांवरती, भाजपवरती ज्या आक्रमक शैलीमध्ये ते प्रहार करत असतात, याचा देखील कुठेतरी परिणाम मतदारांवरती होत असल्याचं देखील आपण म्हणू शकतो। अगदीच संजय राऊत आणि सुनील राऊत हे दोघे बंधू आता मतदान करण्यासाठी इथे आलेले आहेत आणि रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी सुद्धा मतदान केल्याचं आपण पाहू शकतोय। मतदान संदर्भात खरं तर अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत आणि आता अनेक ठिकाणी मतदान करण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत। सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि दिवसभर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे मतदान सुरू असणार आहे। त्यामुळे अनेकांनी मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे। निवडणूक आयोगानं याची जोरदार तयारी केली आहे। प्रशासनानं अगदी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। या ठिकाणी पोलीस तैनात आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते। निश्चितच मोहिनी, खरं तर संपूर्ण राज्यभरात आज विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। मतदान केलं जात आहे, मात्र यंदाची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आहे। सर्वांचं लक्ष लागलेली ही निवडणूक आहे, कारण राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक ही पार पडते आहे। त्यामुळे
जनतेची पसंत नेमकी कुणाला असते, जनतेचा कौल कुणाला असतो हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. 2019च्या निवडणुकीनंतर जे काही घडलेलं होतं, ज्या प्रकारे सत्ता स्थापना झाली, शिवसेनेमध्ये बंड झालं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले, हे सर्व काही लक्षात घेता यंदाच्या निवडणुकीमध्ये आता मतदारांची पसंत नेमकी कोण असणार आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असेल. या निवडणुकीमध्ये 2 गट पडलेले आहेत आणि विशेषतः ते जनतेला फार काही पटलेलं दिसत नाहीये. राष्ट्रवादी ही भाजप सोबत जाणं आणि शिवसेना ही काँग्रेस सोबत जाणं, हे दोन्ही समीकरण जनतेच्या पचनी पडत नाहीये. त्यामुळे आता जनता याला कशी रिॲक्ट करते, कशा प्रकारे मतांमधनं आपलं जे मत आहे ते व्यक्त करते, ते पाहणं आता अतिशय